11 नंबरची राशी कुंभ राशी झाली आणि आता लास्ट मीन राशी. मीन राशी परत गुरुचीच राशी आहे आणि मीन राशी सुद्धा ह्या वर्षी मीन राशीमध्येच सगळ्यात महत्वाचं की ही जी 4-5 ग्रह एकत्र येतात 29 मार्च पासून जे येणार आहेत ही सगळी म्हणजे शनी असेल, राहू असेल, नेपच्यून असेल, चंद्र असेल, शुक्र असेल, तर ही सगळी ग्रह मीन राशीमध्ये एकत्र येणार. आणि मग मीन राशीमध्ये लग्नामध्ये, लग्न म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे तणुस्थान म्हणतात त्याला, की तुमचा स्वभाव, तुम्ही दिसणार कसे, तर तुमच्यावर इम्पॅक्ट कसा होणार, तर हे सगळं तुमच्या राशीत घडणार आहे म्हणजे मीन राशीमध्ये. तर ह्या लोकांना थोडं संयमाची गरज आहे, त्यामुळे गुरु उपासना किंवा आई वडिलांची सेवा किंवा आपल्यापेक्षा जे मोठ्या वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना न दुखावणं, हे जर केलं तरी ह्यांच्यासाठी खूप साध्या रेमेडीज आणि सोप्या रेमेडीज, पण ह्याचे रिझल्ट खूप चांगले असणार आहे, ब्लेसिंग खूप चांगले मिळणार आहे. किंवा ते गाईला हरभरा डाळ आणि गुळ चारणे, गाई जरी नाही मिळाले तर दत्त मंदिरात ठेवू शकता किंवा उमराच्या झाडाखाली ठेवू शकता, किंवा काहीच नाही झालं तर सरळ तुम्ही हळदीचा टिक्का लावू शकता, चंदन नाही आपल्याकडे नाही, किंवा हळदीची गाठ आपण म्हणतो ना कमरेला बांधणे किंवा दंडामध्ये बांधणे हे, आणि तेही जरी नाही झालं तर आपल्या घरामध्ये आई वडील असतात, तेच गुरु असतात, आई हा पहिला गुरु आहे, त्यांची सेवा केली तरी चालेल. अशा प्रकारे हे पूर्ण वर्ष 12 राशींना असं जाणार आहे. तर म्हणजे पूर्ण पुढील वर्ष म्हणजे आता 1 महिना तर झालेलाच आहे, पण 11 महिने तुम्हाला सगळ्यांना खूप छान पद्धतीने जावं, हे वर्ष तुम्हाला सुखकर, आनंददायी, आरोग्यदायी, भरभराटीचे जावं अशा मी शुभेच्छा देते.